परीक्षा ऑनलाईन करणाऱ्या सरकारचा, एमपीएससीची परीक्षा ऑनलाईन करणाऱ्या सरकारचा, ऑनलाईनच्या माध्यमातून भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारचा, ऑनलाईनच्या परीक्षेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारचा, टीईटी पेपर फोडणाऱ्या सरकारचा, टीईटी पेपर फोडणाऱ्या सरकारचा, एमपीएससीची परीक्षा ऑनलाईन करणाऱ्या सरकारचा। महाराष्ट्र राज्य टीईटी 2026 पेपरफुटी प्रकरणावरून विधान भवनात महाविकास आघाडीने सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले। विरोधकांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून सभागृहात देखील गदारोळ झाला। सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी तपास सुरू केल्याची माहिती देखील समोर आलेली आहे, तर काही आरोपींना अटक करण्यात आल्याचेही समोर आले आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी बंदगे NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। एमपीएससीची परीक्षा ऑनलाईन घेणाऱ्या सरकारचा, एमपीएससीची परीक्षा ऑनलाईन घेणाऱ्या सरकारचा, एमपीएससीची ऑनलाईन परीक्षा। महाराष्ट्र राज्यातील टीईटी 2026 पेपरफुटी प्रकरणाचे तीव्र पडसाद आता थेट विधान भवनात उमटू लागले आहेत। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने आज विधान भवनाच्या पायऱ्यावर जोरदार आंदोलन सुरू केले। यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शिक्षण मंत्र्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी देखील यावेळेस करण्यात आली। आमदार फुटले, खासदार फुटले, या पेपरफुटीने भविष्य देखील फुटले विद्यार्थ्यांचे, अशा घोषणांनी विधान भवन परिसर दणाणून गेला। महाविकास आघाडीच्या आमदारांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दात टीका करत टीईटी पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याचा आरोप केला। विरोधकांच्या म्हणण्यानुसार राज्यात वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता धोक्यात आली असून दोषींवर कठोर कारवाईसोबतच या प्रकरणाची निष्पाप चौकशी देखील व्हावी, अशी मागणी यावेळेस करण्यात आली। या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईसोबत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आलेली आहे। दरम्यान सभागृहातही या मुद्द्यावर जोरदार गदारोळ सुरू झाला असून विरोधी पक्षाने शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासह सखोल चौकशीची मागणी लावून धरली आहे। काही नेत्यांनी या प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी देखील जोर धरत आहे। यापूर्वीच टीईटी परीक्षा संशयित पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आली होती। या प्रकरणामध्ये काही आरोपींना अटक देखील करण्यात आली असून तपास यंत्रणा पेपरफुटीच्या संपूर्ण रॅकेटचा शोध घेत आहे। सरकारकडून मात्र दोषींना कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे। या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना करण्यात आली असून तपासाच्या आधारे कठोर कारवाई केली जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे। आता या तपासातून नेमके कोणते धागेदोरे समोर येतात, दोषींवर कितपत कठोर कारवाई होते आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा कसा मिळवला जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे। अशाच प्रकारच्या सडेतोड आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर।